ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 33वा श्रीरामाचे समुद्र तीरावर आगमन. ओम श्रीराम. आणि अशा प्रकारे ते ब्रह्मपत्र ऐकून सर्वजण तृप्त झाले आहेत. श्रीरामांना विशेष आनंद झाला आहे. मग श्रीराम प्रभू हनुमंतांना आलिंगन देत आहेत. त्यानंतर हनुमंत श्रीरामांना लंकेची संपूर्ण माहिती सांगत आहेत. त्या लंका नगरीला कोण व किती दुर्ग आहेत, तसेच तिथली गुप्त स्थाने व सैनिकांची स्थिती गती सांगत आहे. मग श्रीराम प्रभू शांत मनाने युद्धनीती तयार करतात व सांगतात की आता विजयादशमी या शुभ मुहूर्तावर युद्धास सुरुवात करूया. त्यानंतर सुग्रीव व अंगदादी वीरांना सैन्याची व्यूहरचना कशी करावी व शस्त्रास्त्रांचा वापर कसा करावा हे सविस्तरपणे सांगत आहेत. त्यानंतर हनुमंत श्रीरामांना आपल्या खांद्यावर घेतात व अंगद लक्ष्मणास आपल्या खांद्यावर घेतात व सर्व वानर सेनेसहित सर्वजण त्या समुद्र तीरावर येऊन पोहोचतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. अशा प्रकारे प्राणाचे म्हणजेच हनुमंताचे ते कर्तृत्वपत्र ऐकून साधकाच्या अंतरंगातील सर्व मंडळी संतृप्त होतात. आत्मस्वरूप सद्गुरूंना तर म्हणजे श्रीरामांना तर विशेष आनंद होतो व ते आपल्या लाडक्या शिष्याला आपल्या हृदयात घेतात. मग प्राण त्या हिरण्यगर्भ नगरीची संपूर्ण माहिती आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना देतो. तदनंतर ते आत्मस्वरूप सद्गुरू पुढील अध्यात्म प्रवासाची रणनीती ठरवतात व साधकाच्या अंतरंगातील सर्व मंडळींना म्हणजे मन प्राण चित्त बुद्धी जीवासहित सर्वांनाच तसे निर्देश देतात. आता या अंतरंगातील सर्व मंडळी म्हणजेच वानेर सेनेसह आत्मस्वरूप सद्गुरू व दिव्य मन म्हणजे श्रीराम व लक्ष्मण त्या रवरवणाऱ्या भवसागराच्या तीरावर येऊन उपस्थित होतात. साधकाच्या या आध्यात्मिक जीवनाच्या प्रवासात साधकाने नेहमीकरिता आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या निर्देशानुसारच वागावे. आपल्या सद्गुरूंनी जी साधना दिली आहे ती नेटाने व दृढ विश्वासाने करावी व गुरूंनी दिलेल्या साधनेविषयी कधीही शंका बाळगू नये. तसेच वेळोवेळी त्या त्या टप्प्यावर त्या त्या काळाकरिता आंतरिक त्या त्या अवस्थेमध्ये येणाऱ्या अनुभवामधून व आणखी पुढे पुढे जाण्याकरिता सद्गुरू ज्या ज्या सूचना करतील त्या त्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. तेव्हाच सद्गुरूंची कृपा होऊन साधक आपल्या पूर्णत्वाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर का साधकाने आपल्या स्वतःच्या मनाने हा अध्यात्म प्रवास केला व सद्गुरूंच्या सूचना पाळल्या नाहीत तर मात्र तो या प्रवासात भलतीकडेच भरकटू शकतो व त्याच्या पूर्णत्वाच्या ध्येयापर्यंत तो कधीच पोहोचू शकणार नाही. म्हणून तर श्री स्वामी स्वरूपानंद म्हणतात की गुरु कृपेविन नाही आत्मज्ञान वावुगा तो सीन साधनांचा. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे
सर्व वानर मंडळींनी, सर्व वानर सेने ते हनुमंतांचं कर्तृत्वपत्र ऐकून सगळेजण तृप्त झालेत. श्रीरामांना तर विशेष आनंद होतो व श्रीराम हनुमंतांना आलिंगन देऊन आपल्या हृदयात घेतात. त्यानंतर हनुमंत लंकेची संपूर्ण माहिती श्रीरामांना सांगतात. मग श्रीराम त्यानुसार पुढील युद्धाची रणनीती ठरवतात व सगळ्यांना योग्य ते त्या युद्धाविषयीच्या, त्या रणनीतीविषयीचे योग्य ते निर्देश देतात. आणि त्यानंतर मग सर्व वानेर सेनेसह श्रीराम लक्ष्मण आता त्या समुद्राच्या तीरावर येऊन पोचलेले आहेत. ही झाली कथा. आता हे आपण साधकाच्या दृष्टीने पाहूया. साधकाच्या प्राणाने केलेलं कर्तृत्व ऐकून साधकाच्या अंतरंगातील सगळ्याच मंडळींना, तिथे प्राणाने कर्तृत्व केले, पण प्राणाला सगळ्यांचं साह्य असतंच ना आतून. आपण आपल्या आतमध्ये डोकावून पहा, तर ही सगळी मंडळी म्हणजे मन, बुद्धी, चित्त, हृदय या सगळ्याच पेशी सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळे तृप्त होतात, संतृप्त होतात. कारण या सगळ्यांचं उत्थान हा प्राण करणारा असतो आणि प्राणाने हे कर्तृत्व केलेलं आहे. आणि विशेष करून आत्मस्वरूप सद्गुरूंना खूप आनंद होतो. मग ते त्या प्राणाला आपल्या हृदयाच्या, म्हणजे त्या शिष्याला, प्राण हा सगळ्यांचा प्रमुख आहे इथे आपण मानतो, आणि पण साधकालाच ते सद्गुरू आपल्या हृदयाच्या नाजूक अशा कप्प्यात ठेवून देतात. कारण खरं ही गोष्ट, हे शब्द फक्त मी इथे वापरतो, पण ही गोष्ट खूप मोठी आहे. हा सद्गुरूच्या हृदयातील नाजूक असा कप्पा, ही फक्त संवेदना, ही गोष्ट आपण कुठल्याही विज्ञानाच्या मशीनमधून दाखवू शकत नाही. ही संवेदना आहे आणि तो शिष्य तिथे खरं संतृप्त होतो. इथे कथेमध्ये सांगितले श्रीराम वानरसेना संतृप्त झाले. साधकाच्या दृष्टीने सुद्धा ही मंडळी, सद्गुरू आणि अंतरंगातील सगळी मंडळी संतृप्त झालीत. परंतु मला असंही वाटतं की सद्गुरूंनी त्याला हृदयात घेऊन त्या नाजूक कप्प्यात ठेवल्यामुळे तिथे तो प्राण किंवा तो साधक खऱ्या अर्थाने संतृप्त होतो. कारण हेच त्याला मिळवायचं असतं. बाकीच्या गोष्टी सद्गुरू त्याला मिळवून देणार आहेत, पण सद्गुरूंच्या हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसणं ही किती मोठी गोष्ट आहे. हे ज्यानं त्यानं आपापल्या अंतरंगातून शोधून ते कसं असेल हे शोधावं. कारण त्यावर इथे बोलायला खूप आहे, परंतु खूप ते इथे योग्य वाटत नाही. त्यासाठी खूप वेगळा वेळ पाहिजे. असो, तर हे झाल्यानंतर मग आत्मस्वरूप सद्गुरू आता ते भवसागराच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेत. ही एक गोष्ट खूप महत्त्वाची. आत्तापर्यंत आपण किंवा साधक भवसागरामध्येच अडकलेला असतो, परंतु त्याला आत्ता कळायला लागतं की भवसागर म्हणजे काय, यातून सुटका कशी मिळायची. आणि तो मग आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन आता भवसागराच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेत. आता हा पुढचा प्रवास कसा करायचा हे सद्गुरू निर्देश देत असतात. आणि हे निर्देश साधकाने व्यवस्थितपणे घेऊन तसं वागलं पाहिजे. त्या त्या अवस्थेत, त्या त्या टप्प्यावर, त्या आंतरिक स्थितीमध्ये तसे निर्देश हे सद्गुरू देतच असतात. आणि हे निर्देश ज्याला समजतात तो उत्तम शिष्य, तो खरा शिष्य. आणि ते सद्गुरू असे निर्देश पहा बऱ्याचशा प्रकाराने देतात. म्हणजे एकतर त्यांच्या वाङ्मयामधून देतात, दुसरी गोष्ट कोणाच्या तरी मुखातून त्याला ते सांगतात, ते मात्र त्यांनी स्वीकारले पाहिजे, लक्षपूर्वक ते घेतले पाहिजे. तिसरी गोष्ट दृष्टांताद्वारे देतात. चौथी गोष्ट ध्यानातून स्पष्टपणे देतात. आता सद्गुरूंना त्या साधकाची पात्रता माहिती असते, त्यानुसार त्या पद्धतीने ते निर्देश देतात. ते निर्देश घेऊन पुढचा प्रवास करायचा असतो. जर का त्याकडे डोळेझाक केली किंवा स्वतःच्या मनाने साधना करत गेलो तर आपण पूर्णत्वापर्यंत कधीही पोचू शकत नाही. आणि त्या स्वमनाने केलेल्या साधनेमुळे सद्गुरूंची कृपा कधीच होत नाही. आणि सद्गुरूंची कृपा जर झाली नाही तर तुम्ही जन्मोनोजन्मी साधना करत बसला तरी काहीही उपयोग नाही. स्वामी स्वरूपानंद खाली शेवटी म्हणतायत की
गुरुकृपेविन नाही आत्मज्ञान, वावू गातो शीन साधनांचा. म्हणून गुरुकृपा ही महत्त्वाची आहे. आणि गुरुकृपेसाठी त्या त्या टप्प्यावर त्या त्या साधनेच्या स्थितीमध्ये तसे निर्देश सद्गुरू देतात. आणि ते निर्देश साधकाने स्वीकारून तशी पुढे वाटचाल केली पाहिजे ह्या आत्मप्रवासाची. ते निर्देश जर नाही घेता आले किंवा नाही घेतले तर प्रवास ठप्प होतो किंवा चुकीच्या मार्गाने होतो किंवा दुसरीकडेच भरकटला जाऊ शकतो. तर हे निर्देश खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे मी प्रकार पण सांगितले. एक तर त्यांच्या वाङ्मयातून म्हणजे आता समजा मी अशा एखाद्या टप्प्यावर आहे, एवढ्या वर्षी मी साधना केली आणि आता मला पुढे जायचं आहे, परंतु मी तिथे थांबलो हेही मला कळत नाही. परंतु त्याच वेळेला सद्गुरूंच्या वाङ्मयातून किंवा कुठल्या तरी ज्ञानग्रंथांच्या वाङ्मयाचं पुस्तक आपल्यासमोर येतं, नेमका तो भाग वाचला जातो आणि आपल्याला तिथे पुश म्हणजे पुढे ढकललं जातं, तिथे निर्देश मिळतो, तो आपला घेता आला पाहिजे. त्याने नाही जमलं तर एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या मुखातून सद्गुरू सांगण्याची व्यवस्था करतात किंवा सद्गुरू हयात असतील तर सद्गुरू स्वतःही सांगतात. परंतु सद्गुरू जर समाधीस्थ झालेले असतील तर सद्गुरू ही अशा योजना करतात. तिथेही त्याने नाही घेतलं तर त्याला दृष्टांताद्वारे कळवतात, त्यानंतर ध्यानाद्वारे सुद्धा कळवतात. तर हे आपण आपल्यावर अवलंबून आहे, आपण ते कसे करायचे. मात्र हे निर्देश नाही घेतले तर काय होतं याची आपण एक छोटीशी एक गोष्ट पाहूया. एक खूप मोठा सावकार होता आणि तसा तो आध्यात्मिक बऱ्यापैकी धार्मिक होता. आध्यात्मिक नाही म्हणता येणार परंतु धार्मिक होता, कारण सावकार आध्यात्मिक असणं अवघड गोष्ट आहे. तुकाराम महाराजांसारखे वेगळे असो. तर त्याने त्याचा मुलगा तो लाडाने म्हणजे फारसा शहाणा झालेला नव्हता आणि अचानक त्या सावकाराचं निधन होतं. तर मग त्या निधनानंतर आणि त्या सावकाराचा एक आध्यात्मिक मित्र होता, त्यामुळे त्या सावकार जरी अध्यात्माच्या आतमध्ये खोलवर नव्हता परंतु त्या आध्यात्मिक मित्रासोबत त्याच्या नेहमी आध्यात्मिक चर्चा व्हायच्या, सत्संग व्हायचा. हे त्या मुलाने बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं. पण त्या सावकाराच्या निधनानंतर त्याची जी संपत्ती होती ती मुलाने थोडी 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 करून संपून टाकली. त्याच्यावर कर्ज वगैरे घेण्याची वेळ आली आणि मग त्याला वाटलं की अरे आपल्या वडिलांनी तर अजून कुठंतरी काहीतरी ठेवलं असेल, म्हणून तो त्यांची सगळ्या चोपड्या म्हणजे वह्या, त्यांची नोंदणी वगैरे सगळं तो शोधायला लागला. तर त्याला एका डायरीमध्ये असं सापडलं, त्यात असं लिहिलं होतं की चैत्र शुद्ध प्रतिपदा दुपारी 12 वाजता मंदिराच्या कळसाखाली एक धनाचा हंडा ठेवलेला आहे, हे असं त्याने लिहिलं. त्याला खूप आनंद झाला. त्याने कुठलाही विचार केला नाही. मी निर्देश सांगतो या. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची की वर्म आणि मर्म ह्या दोन गोष्टी आहेत. मर्म, आता त्याला इथं मर्म सापडलं, त्या डायरीची नोंद म्हणजे ही मर्म आहे पण त्याला वर्म कळालं नाही. सॉरी, त्याला वर्म सापडलं पण त्याला मर्म कळालं नाही. तसं साधकाला सुद्धा वर्म कळतं पण मर्म कळत नाही. वर्म म्हणजे काय, तू सद्गुरूंकडून अनुग्रहित होणे, साधना तळमळणे करणे, बऱ्यापैकी अनुभव यायला सुरुवात होणे, त्यानुसार वागणे, म्हणजे सद्गुरू कसे वागतात हे पाहून पाहून आपणही चांगल्या सात्विकताने वागणे, हे वर्म आहे. परंतु मर्म सद्गुरू निर्देश करतात, त्यात मर्म असतं, ते मर्म समजलं पाहिजे. आता या कथेमध्ये त्याला वर्म समजलं त्या सावकाराच्या मुलाला की आपल्या वडिलांनी असं असं धन ठेवले. मग तो लगेच घाई करतो, 2 लेबर मजूर बोलवतो, त्या मंदिराचा कळस पाडतो पण त्या कळसाखाली त्याला धन सापडत नाही. मग तो निराश होतो, असा चिंतेत बसतो. आणि मग त्याला अचानक आठवतं की आपले वडील अशा एका महात्म्याबरोबर नेहमी चर्चा करायची, त्यांना याचं काही माहिती असेल का किंवा वडिलांनी त्यांच्याजवळ काही सांगितलं असेल का. म्हणून तो त्या व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीला सांगतो की मला अशी डायरीत अशी नोंद सापडली, मी तो कळस पाळला परंतु त्याच्या खाली मला धन सापडलं नाही. तेव्हा ती व्यक्ती त्याला म्हणते, अरे मूर्ख आहेस तू, तुझ्या वडिलांनी एवढं करून ठेवलं पण तुला त्याचं मर्म कळालं नाही. तुला वर्म समजलं पण मर्म समजलं नाही. तर मग म्हणे काय करावं लागणार, तर तुम्ही मला मार्गदर्शन करा. मग तो सांगतो की तू आता एक काम कर, तो जो कळस जशा पद्धतीने होता तसा पूर्ण परत बांधून घे.
तर तो म्हणे आता हे कुठलं, म्हणजे त्या कळसाखाली धन आहे म्हणून सांगितले वडिलांनी, आणि तुम्ही परत कळस बांधायला होताय, कसं काय? म्हणे तुला हवं आहे का धन? असेल, पाहिजे असेल तर मी सांगतो तसं कर. इथे सद्गुरू काय म्हणतायत, मी जे निर्देश देतील त्यानुसार कर. कथेत राम काय सांगतात, मी जशी रणनीती ठरवली आणि मी तुम्हाला जे जे जसं सांगतोय तसं कर. मग तो ऐकतो, तो कळस तो पुन्हा बांधून घेतो. बांधकाम झाल्यावर तो परत त्या व्यक्तीकडे जातो आणि मग ती व्यक्ती त्याला म्हणते, आता जरा धीर धर, चैत्र शुद्ध प्रतिपदा येऊ दे. आपल्याला धीर नसतो, त्यालाही पण धीर नव्हता. अहो असं कसं काय? म्हणे वडिलांनी काय लिहिलंय, चैत्र शुद्ध प्रतिपदा. तर तो म्हणे अहो वडिलांनी त्या दिवशी ठेवले, मग त्या दिवशी ठेवले, त्या दिवशीशी काय संबंध, आपण आता काढू शकतो ना. म्हणे नाही, तुला मर्म समजत नाही, तुला हवं आहे का? हां, मग मी सांगतो त्या पद्धतीने कर. मग तो ऐकतो त्याचं. चैत्र शुद्ध प्रतिपदा येते, तो त्या व्यक्तीकडे जातो. मग तो व्यक्ती येतो, ती व्यक्ती सांगतो की दुपारी 12 वाजता 2 लेबर घेऊन तिथे तयार राहा, 2 मजूर घेऊन. आणि दुपारी 12 वाजता त्या कळसाची सावली जिथे पडते तिथे तो खोदायला लावतो आणि तिथे त्याला खाली धनाचा अंडा सापडतो. धनाचा अंडा कळसामध्ये होता का? नाही. हे मर्म. आणि साधकाला मर्म सापडत नाही, वर्म बहुतांशी सापडतात. वर्म सगळ्या लोकांना सापडतात. भक्तीचं वर्म, ज्ञानाचं वर्म, कर्माचं वर्म सापडतं, परंतु मर्म सापडत नाही. मर्म सापडण्यासाठी गुरु कृपाच लागते, आणि गुरु कृपा नुसत्याच साधना करून करून मिळत नाही, तर गुरूंनी दिलेल्या निर्देशानुसार साधना करणे, तेव्हा मग गुरुची कृपा होते आणि मग ते मर्म सापडतं. आणि मला वाटतं हेच या अध्यायाचं सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.